ऑनलाईन औषध विक्री विरोधात बारामतीमध्ये मूक मोर्चा, भिगवण चौक ते प्रशासकीय भवन बारामती तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा मोर्चा। ऑनलाईन औषध विक्रीमुळे नशेचं प्रमाण वाढलं, सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा सरकारवर घणाघात। सांगलीमधील औषध विक्रेत्यांच्या मोर्चामध्ये खासदार विशाल पाटील यांचा सहभाग नोंदवत ऑनलाईन औषध विक्रीला केला गेला। नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरसीसी कोचिंग क्लास समोर निदर्शनं, क्लासेसच्या बॅनरला काळं फासत बॅनर फाडत केला निषेध। नीट पेपरफुटी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, ठाकरेंच्या युवा सेनेची मागणी। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत नोंदवला निषेध। जळगावमध्ये नीट पेपरफुटी घोटाळ्यासंदर्भात सरकार विरोधी आंदोलन करणारे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। रास्ता रोको दरम्यान कार्यकर्त्यांची धरपकड। उल्हासनगर महापालिकेबाहेर मानधन न मिळाल्यामुळे दिव्यांगांचं तीव्र ठिय्या आंदोलन। आयुक्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी, 300 रुपयांची भीक नको, 4000 मानधन द्या म्हणत प्रहार संघटना आक्रमक। भंडाऱ्यामध्ये लाडक्या बहीण महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये धडकल्या, पात्र असूनही योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे महिलांचा संताप। कार्यालय परिसरामध्ये बसून महिलांचा निषेध। इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं निदर्शनं, झेडपी ते एसटी स्टँडपर्यंत मोफत बैलगाडी प्रवासाचे प्रतिकात्मक आंदोलन। मोदींनी लोकांना पुन्हा बैलगाडी वापरण्याची वेळ आणल्याची टीका। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही इंधनाचा तुटवडा नसल्यामुळे भयभीत होऊ नका, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। अवैधरित्या इंधनाचा साठा केल्यास कारवाईचा इशारा। पेट्रोल डिझेलची बचत करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जळगावमध्ये महापौर आणि आयुक्तांचा प्रतिसाद। आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे पायी तर महापौर दीपमाला काळे सायकलवरून मनपा कार्यालयात दाखल। कोकणातील ठाणे आणि रायगड अशा दोन्ही विधान परिषदेच्या जागांवर भाजपचा दावा। सूत्रांची माहिती, 17 जागांपैकी ठाणे आणि रायगड या 2 महत्त्वाच्या जागांवर भाजपचा दावा। ठाण्यामध्ये भाजपची मत इतर पक्षांपेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात येतो। विधान परिषदेच्या सर्व जागांवर आम्ही तिघे एकत्र बसून चर्चा करत आहोत, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महायुती म्हणूनच एकत्र लढण्याचा विचार। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान होणार। संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता लागू। 22 जूनला मतमोजणी केली जाणार असल्याची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये 32 पैकी 19 प्रस्ताव नामकरणाचे। शहरातील वेगवेगळ्या चौकाची नावं बदलण्याच्या प्रस्तावाला दैनिकातून प्रसिद्धी। पाणी आणि रस्ते या प्रश्नांपेक्षा नामकरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे का? नागरिकांचा संतप्त सवाल। विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा रद्द। शहराच्या विकासाच्या 34 विषयांची मंजुरी लांबणीवर। विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावरच आता नगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेता येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मंत्र्यांना 2.5 वर्षांचा कालावधी, 2.5 वर्षामध्ये काम करून दाखवावं लागणार। सांगलीच्या विटा गावामध्ये जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांमध्ये वाद। जयंत पाटलांचे समर्थक महेश कुपाडेंचं ट्रॅव्हल्स कार्यालयामध्ये पडळकरांच्या समर्थकांनी फोडल्याचा आरोप। स्टेटस ठेवण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती। पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंना जीवे मारण्याची धमकी। आशिष जमदाडे नावाच्या व्यक्तीनं धमकी दिल्याची माहिती। पोलीस चौकशीमध्ये आशिष जमदाडे मानसिक तणावाखाली असल्याचं समोर। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी पार्क करण्याच्या आणि त्याच परिसरामध्ये जागतिक दर्जाचं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठ उभारण्याच्या प्रस्तावावर वन विभागाकडून गंभीर आक्षेप। प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचं महसूल आणि वन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र। उल्हासनगरमध्ये वालधुनी नदीच्या पात्रामध्ये भराव टाकून सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना राजकीय वळण। वॉर्ड अधिकाऱ्यांची 8 खोल्यांपैकी केवळ 2 ते 3 खोल्यांवरच थातुरमातुर कारवाई। उर्वरित बांधकाम तत्काळ तोडा, अन्यथा महासभेमध्ये लक्षवेधी मांडून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करू। संतप्त नगरसेवकांचा अधिकाऱ्यांना इशारा। मालाड पूर्वमध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हतोडा। खडकपाला रोडच्या 90 फूट रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहीम। रत्नागिरी हॉटेल ते सारस्वत बँक जंक्शन दरम्यान 44 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त। नागपूरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर।
फिर्यादी जितेंद्र रंगारी यांच्या तक्रारीनंतर आरोपी अविनाश भोयर, तुषार ठाकरे आणि प्रशांत काळेवर गुन्हा दाखल. उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरामध्ये रिक्षा चालकाला गुंगीचं औषध देऊन सोन्याच्या दागिन्यांची लूट. रिक्षा चालक बेशुद्ध पडतात. सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांचं पलायन. गुजरात आणि उल्हासनगरमधून अटक केलेल्या 2 आरोपींना पोलीस कोठडी. धाराशिवच्या परंड्यामध्ये सराफा दुकानामध्ये चोरीची नवी युक्ती. ग्राहक बनून आलेल्या महिलेनं तोंडामध्ये लपवला सोन्याचं कानातलं. घटना सीसीटीव्हीमध्ये झाली कैद. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू. नागपूरच्या इंदोरा चौकातील बार चालकावर चाकून जीवघेणा हल्ला. अल्पवयीन तरुणाला बारमध्ये बसू न दिल्याच्या रागातून हल्ला. हल्ल्यामध्ये तरणदीप सिंग गंभीर जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद. नाशिकच्या शिंगाळा तलाव परिसरामध्ये युवकावर जीवघेणा हल्ला. 3 ते 4 जणांच्या टोळीकडून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. आईवडील घरी नसल्याचं बघून नराधमानं चिमुकलीला शेतात नेत केला अत्याचार. पालकाच्या तक्रारीनंतर नराधमाला अटक. घणसोली रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्थानकामध्ये प्रवासी भाडं घेण्याच्या किरकोळ कारणावरून 2 रिक्षा चालकांच्या गटांमध्ये तुफान हाणामारी. भांडण सोडवायला गेलेल्या 18 वर्षांच्या युवकाची चाकूनं भुसकून हत्या. या प्रकरणी स्वप्नील सुर्वे, प्रमोद मानकर, सुभाष जाधव आणि सतीश नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील वडोद कान्होबामध्ये एका घरगुती कार्यक्रमातल्या जेवणातून विषबाधा. 12 जणांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास. साताऱ्याच्या ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका वयोवृद्ध महिलेला लावली चक्क मुदत संपलेली सलाई. जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीफ यांनी दिले चौकशीचे आदेश. ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा नागरिकांचा आरोप. वाशिमच्या रिसोड शहरातील विविध भागामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा 25 जणांना चावा. चांदणी चौक, लोणी फाटा, रामनगर अशा विविध भागामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाचा येलो अलर्ट. वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यात पारा 44 अंशांवर. बागायती शेतीला मोठा फटका. कडक उन्हामुळे पपईची फुल गळती. पपईच्या उत्पादनावर परिणाम होता. अकोल्यामध्ये एकीकडे पारा 46 अंशांवर तर दुसरीकडे पाणी कपातीचं संकट. अकोल्यामध्ये 6 दिवसांनंतर पाणी पुरवठा. 6 दिवस पुरेल एवढं पाणी साठवताना महिला मेटाकुटीला. पाणी साठवण्यासाठी अतिरिक्त भांडी खरेदी करण्याची वेळ. उद्या दुपारपासून ठाणे, मुंब्रा, दिवा, कळवा परिसराचा पाणीपुरवठा तब्बल 24 तास बंद. ठाण्यातल्या 12वी जलवाहिनीवरील तातडीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे निर्णय. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणी येणार. नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. मराठवाड्यातील 220 गावांमधील जवळपास 15 लाख लोकांना 257 टँकरनं पाणी पुरवठा. प्रशासनाकडून 647 विहिरींचं अधिग्रहण. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 175 टँकरनी पाणी पुरवठा. वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानाचा पर्यटनाला फटका. सलग 2 दिवस 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तापमान वाढीमुळे सेवाग्राममधील बापू कुटीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली. भंडाऱ्यातील उमरेड पवनी करांडला जंगलामध्ये पाणवठ्यावरील रानकुत्र्यांच्या कळपाचा व्हिडिओ व्हायरल. रणरणत्या उन्हामध्ये रानकुत्र्यांच्या पाणवठ्यावर तुडुंब डुंबण्याचा आनंद. पर्यटक यशवंत सोनकुसरे यांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केलं चित्रित. पुण्याच्या चाकण MIDC परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. JCBनं खोदकाम करताना पाईपलाईन फुटल्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान. माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरामध्ये 14 जूनला पार पडणार पुरस्कार वितरण सोहळा. कुटुंब कीर्तन या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून संकर्षण कराडे तर करुणाष्टक या नाटकासाठी पर्ण पेठेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात येणार. 14 जूनला माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरामध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
होर्मुझ खाडी बंद असतानाही आखाती देशामध्ये जळगावच्या केळीची निर्यात सुरू. रावेरमधून रोज 1000 टन केळी निर्यात होत असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. केळीला मागणी वाढल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. पंतप्रधान मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी रोम शहराचं ऐतिहासिक महत्त्व सांगितलं. रोम शहरातील सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या वास्तूंची पंतप्रधान मोदींनी घेतली मेलोनी यांच्याकडून माहिती. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यासोबतचे काही फोटो पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक रोम शहराची माहिती घेतानाचे फोटो मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले. पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनींना मेलोडी चॉकलेट गिफ्ट दिल्यावर मेलोनी यांनी व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडिओ. मोदींसोबतचा मेलोनींनी शेअर केलेला सेल्फी व्हायरल. रोममध्ये तुमचं स्वागत, मेलोनी यांचं फोटोवर कॅप्शन. ओ माय फ्रेंड मेलोनी म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केली टीका. देशाच्या जनतेशी मैत्री करू शकले नाहीत, पण मेलोनी त्यांची मैत्रीण आहे असा टोला राऊतांनी लगावला. इराणच्या रिफायनरी पुन्हा एकदा हल्ला. रिफायनरीवर हल्ला झाल्यानंतर तेलाचं मोठं नुकसान. रिफायनरीमधून तेल एका खाडीमध्ये गेल्यामुळे पाण्यावर तेलाचा तवंग खाडीवर असल्यामुळे जैववैविध्यावर त्याचा परिणाम होणार. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनच्या दौऱ्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चीनमध्ये. पुतीन यांचं चीनमध्ये जोरदार स्वागत. पुतीन यांना चीनमध्ये गार्ड ऑफ ऑनर. चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होणार. अमेरिका इराण युद्ध, युक्रेन आणि तैवान विषयावर चर्चेची शक्यता.